अगदी बाळासाहेब भारदे काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणायचे की आपले नेते जे आहे ते रमा आणि रमेत अडकलेले आहेत असं ते सातत्यानं म्हणायचे आणि त्यामुळे राजकारणामध्ये राम राहिला नाही अशी परिस्थिती होती. सध्याची परिस्थिती तशीच आहे. पण या परिस्थितीमध्ये विरोधकही काही एकत्र येत नाही. विरोधकांची एकत्रित अशी कोणती ताकद ही विधिमंडळात दिसत नाही. कमी असतील, पण कमी असले तरी मुद्दे इतके आहेत, त्या मुद्द्यांवर विरोधक एकत्र येताना दिसत नाही, परिणामकारक दिसत नाही. आता तुमच्याकडे त्या विरोधी पक्षाचा एक पक्ष तुमच्या हातात आलेला आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? नाही, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण पाहिलं, ही वस्तुस्थिती आहे की लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसून जी चर्चा करायला पाहिजे नव्हती आणि एकत्र येऊन पुढची स्ट्रॅटजी ठरवायला पाहिजे होती, ती ठरवली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पवारसाहेब पण त्या दिवशी बोलले, उद्धवजी पण बोललेले आहेत. मला वाटतं की भविष्यकाळामध्ये आत्ताची परिस्थिती जर बघता लोकांमध्ये सामुदायिकपणाने एकत्रितपणे आम्ही जर गेलो तर लोकांमध्ये निश्चितपणाने विचार करण्याची लोक निर्णय घेतील. हा एक मुद्दा. आणि आज जर तुम्ही बघितलं तर विधिमंडळामध्ये आम्ही ऐकणारे पाहिजे ना साहेब. पूर्वी कसं होतं, विरोधकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मान सन्मान किंवा त्यांच्या विचाराची दखल घेतली जायची. आता ती परिस्थिती राजकारणात राहिली नाही. म्हणजे विरोधी पक्षाचा नेतासुद्धा निवडून द्यायचा नाही अशा प्रकारचा निर्णय होतो. आणि खाली विधानसभेमध्ये वेगळी परिस्थिती. विधान परिषदेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचा एक वाक्यता ठेवून स्ट्रॉंगली होतो. खाली आहेत, पण त्यांनी आवाज उठवला की समोर जेवढे बहुमत आहे त्याच्या ह्याच्यावर कोणाचा आवाज दाबला जातो. आणि हे सर्व पाहता आता एक परवाचं उदाहरण सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसले आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे विरोधकांना एकही रुपया निधी द्यायचा नाही. कोणी शिफारस केली तर ते सगळे थांबवून टाकायची. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये लोकशाहीतून विरोधकाचा आवाज तर दाबलाच जातो, पण आता बाकीच्या सगळ्या ह्याच्यातून कसा विरोधक दाबता येईल असा प्रयत्न केल्यामुळे मला वाटतं ते. परंतु रस्त्यावरची लढाई करायला विरोधक एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. हे आत्ता काही दिवसामध्ये घडलेल्या प्रकारांवर दिसतं आहे. फक्त आम्ही त्याच्यामध्ये पब्लिकमध्ये पोचवून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून कसं जाऊ शकतो. आणि मला वाटतं येत्या काळामध्ये मी वरिष्ठांशी बोलील, परंतु एक बैठक विरोधकांची प्रमुख जे आहे आम्ही बसणं गरजेचं आहे. आणि सामुदायिक या सरकारच्या चुकीच्या धोरणावर काही निर्णयाच्या विरोधामध्ये सामुदायिक आंदोलन किंवा वेगळ्या प्रकारचं विचार मांडण्याच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. तो घेतला तर निश्चितपणे यांना काळात फायदा होईल.